नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मधील लॉजिकल कनेक्टिव्ह आणि कंपाऊंड स्टेटमेंट हे दोन पॉइंट्स बघणार आहोत। 12वी सायन्स आणि 12वी कॉमर्स या दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आहे। चला तर आपण सुरुवात करूया। आपला पहिला मुद्दा आहे लॉजिकल कनेक्टिव्ह, सिंपल स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट। बघा, सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय? अ स्टेटमेंट which cannot be split further into two or more statements, it is called as a simple statement. एक साधं स्टेटमेंट त्यांना पुन्हा त्याला फोडून किंवा त्याचे दोन भाग करून पुन्हा त्याला स्प्लिट करता येत नाही, लक्षात घ्या, अशाला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणणार। फॉर एक्झाम्पल, मँगो इज अ फ्रूट। आता याच्यामध्ये आणखी काय तुम्हाला स्प्लिट करता येणार नाही। बघा, मँगो इज अ फ्रूट इज अ सिंपल स्टेटमेंट। ओके, सी नेक्स्ट पॉइंट इज लॉजिकल कनेक्टिव्ह. Words or phrases which connects two simple statements are called as logical connective. लक्षात घ्या, वर्ड किंवा फ्रेजेस म्हटले त्याने, म्हणजे एखादा एक शब्द किंवा काही शब्दांचा समूह ज्याने दोन सिंपल स्टेटमेंट आपण जोडतो किंवा जॉईन करतो त्यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्ह असं म्हणणार। आणि ती जॉईन केल्यानंतर जी स्टेटमेंट तयार होईल त्या स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणणार आहे। फॉर एक्झाम्पल बघा, मग असंच आपण घेऊया मँगो इज अ फ्रूट आणि दुसरं एक सेंटेन्स घेऊया पोटॅटो इज अ व्हेजिटेबल। ओके, ही दोन सिंपल स्टेटमेंट आहेत, त्यांना आपण एक मध्ये शब्द टाकून फॉर एक्झाम्पल अँड किंवा ऑर टाकून कनेक्ट करू शकतो। सो अँड किंवा ऑर हे झालं लॉजिकल कनेक्टिव्ह आणि हे टाकून जॉईन केलेलं स्टेटमेंट आहे, म्हणजेच मँगो इज अ फ्रूट अँड पोटॅटो इज अ व्हेजिटेबल हा जो पूर्ण सेंटेन्स होईल याला आपण म्हणणार कंपाऊंड स्टेटमेंट। लक्ष झालं का? ओके, आपण पुढे जाऊया। आपण काही या ठिकाणी स्टँडर्ड कनेक्टिव्ह दिलेले आहेत ती बघूया। दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये 5 टाइपचे वेगवेगळे कनेक्टिव्ह दिलेले आहेत। बघा, अँड, ऑर, नॉट, इफ देन आणि इफ अँड ओनली इफ। इफ अँड ओनली इफ ला आपण शॉर्ट मध्ये IFF असंही लिहितो। ओके, ही वेगवेगळ्या प्रकारची आपण कनेक्टिव्ह टाकून दोन आपण सिंपल स्टेटमेंट जोडू शकतो, म्हणजे यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्ह असं म्हणणार। समजा आपण अँड हे कनेक्टिव्ह टाकलं आणि कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलं तर त्याला आपण कंजंक्शन असं म्हणणार। त्यानंतर ऑर जर कनेक्टिव्ह टाकून आपण जर स्टेटमेंट तयार केलं गेलं तर त्याला आपण डिसजंक्शन म्हणणार। नॉट जर वापरलं असेल तर आपण त्याला निगेशन म्हणणार। तसंच इफ देन वापरलं असेल तर त्याला कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन म्हणणार। आणि इफ अँड ओनली इफ जर वापरलं असेल दोन सेंटेन्सच्या मध्ये तर त्याला आपण बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असं म्हणणार आहोत। आता यांचे आपण सिम्बॉल्स बघूया। पहिला बघा, अँड चा सिम्बॉल बघा काय दिलाय, तर तो अँड चा बघा कॅपिटल ए जसा असतो तसाच आहे, फक्त मध्ये जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती त्यामध्ये नाही। त्यामुळे लक्षात ठेवायला हे सोपं आहे की कॅपिटल ए सारखा जो दिसतोय तो आपण अँड म्हणूया। ओके, त्याप्रमाणे त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, दोन स्टेटमेंट्स आहेत पी आणि क्यू, तर त्यांना जॉईन केलंय पी अँड क्यू अशा पद्धतीने आणि त्याचा व्हर्बल फॉर्म जो दिलाय पी अँड क्यू। याच पद्धतीने ऑर बघा, म्हणजे अँड ला इन्व्हर्ट केला की तो ऑर झाला। आलं का लक्षात? त्यासमोर तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय। आता नॉट, नॉट हे ऍक्च्युली कनेक्टिव्ह म्हणजे दोन स्टेटमेंट जॉईन करत नाही, पण त्याला त्यांनी कनेक्टिव्ह मध्येच ठेवलेला आहे। आपण त्याला कनेक्टिव्ह म्हणूनच ओळखणार आहोत। तो एकाच स्टेटमेंट वरती ऑपरेट केला जातो। लक्षात आलं? म्हणजे त्या एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन किंवा नकारार्थी वाक्य तयार करायचं असेल तर नॉट घ्यायचं, म्हणजे नॉट शब्द टाकून तो वाक्य तयार करायचा। आलं का लक्षात? निगेशनचा सिम्बॉल बघा कसा आहे, तो अशा पद्धतीने वेव्ह टाइप आहे, त्याला आपण निगेशन पी म्हणणार किंवा नॉट पी असं म्हणणार। याच्याविषयी आपण डिस्कशन पुढे काही एक्झाम्पल्स मध्ये करणारच आहोत, लक्षात घ्या। पुढचं बघा, इफ देन, इफ देन साठी त्याने एरो वापरलाय। दोन स्टेटमेंट पी आणि क्यू जर कनेक्ट करायची असेल तर आपण पी एरो क्यू असं डिनोट करणार आणि त्याला म्हणणार कसं किंवा त्याचा व्हर्बल फॉर्म काय, इफ पी देन क्यू। ओके, पी आणि क्यू ही दोन सेंटेन्सेस असणार आहेत, लक्षात घ्या। आणि तशाच पद्धतीने शेवटचं बघा, डबल हेडेड एरो म्हणूया, म्हणजे ज्याला दोन्ही साईडला टोकं आहेत असं, त्याला आपण म्हणणार आहे डबल इम्प्लिकेशन। ते त्या ठिकाणी दाखवलंय बघा, पी डबल इम्प्लाइज क्यू असं म्हणणार किंवा आपण पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणणार। या ठिकाणी लक्षात घ्या, IFF हे इफ अँड ओनली इफ चा स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म आहे। ती स्पेलिंग मिस्टेक नाही किंवा चुकून एफ डबल पडला असं नाही,
IFF म्हणजे तो इफ अँड ओनली इफ असा त्याचा अर्थ घ्यायचा. लक्षात आलं का? हा टेबल डोळ्यासमोर ठेवा. 5 प्रकारचे कनेक्टिव्ह, त्यांचे 5 प्रकारचे सिम्बॉल आणि त्यांची 5 नावं ही आपल्याला माहिती झाली पाहिजे. ओके, आता आपण काय करूया, काही इक्विव्हॅलंट फॉर्म्स किंवा एक इम्पॉर्टंट रिमार्क बघूया. बघा पहिला काय आहे, तर आपण कंजंक्शन म्हणजे काय म्हटलं तर अँड ज्या ठिकाणी टाकलेलं असतं दोन वाक्यांच्या मध्ये त्याला आपण कंजंक्शन म्हणतो. पण बघा अँडच्या ऐवजी हे लाल रंगात दिलेत बघा, असे शब्द सुद्धा असू शकतात, तरी सुद्धा आपण त्याला कंजंक्शन असंच म्हणणार आहे. आलं का लक्षात? फॉर एक्झाम्पल बघा, बट, यट, दो, इवन दो, स्टील, मोर ओव्हर, इन स्पाइट ऑफ, व्हाईल अशा पद्धतीने जर शब्द वापरलेले असतील आणि दोन वाक्य त्या ठिकाणी जोडलेली असतील तर त्याला आपण कंजंक्शन म्हणणार. These words can also be used instead of and in conjunction. See, हे वर्ड्स मध्येच येतील असं नाही, काय काय वेळा ते पहिल्या स्टेटमेंटच्या आधी सुद्धा असू शकतात. आलं का लक्षात? हे समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा, मँगो इज अ फ्रूट बट पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. आता या ठिकाणी बट वापरलं मी, अँडच्या ऐवजी बटचा वापर झाला, लक्षात घ्या. हा कंजंक्शनचाच प्रकार आहे. आलं का लक्षात? किंवा आपण असं म्हणू शकतो की in spite of physical disability, Ramesh scored 90% in exam. ओके, याच्या ठिकाणी बघा, रमेश इज फिजिकल डिसेबल अँड रमेश स्कोर्ड 90% इन एक्झाम, ही दोन वाक्य आहेत. पण याच्यामध्ये त्यांनी अँड किंवा बट न वापरता त्यांनी इनस्पाइट ऑफ ने सुरुवात केली आहे आणि ते वाक्य जोडलंय. याला सुद्धा आपण कंजंक्शनच म्हणणार. आलं का लक्षात? किंवा आणखी एखादं आपण म्हणू शकतो की दो किंवा आपण इवन दो देर इज अ लॉकडाऊन वी आर अबाउट टू कम्प्लीट फर्स्ट चॅप्टर. म्हणजे काय, देर इज अ लॉकडाऊन आणि दुसरं वाक्य आहे वी आर अबाउट टू कम्प्लीट फर्स्ट चॅप्टर. आता या दोघांच्या मध्ये अँड किंवा बट किंवा इनस्पाइट ऑफ हे शब्द वापरण्यापेक्षा त्यांनी इवन दो वापरला किंवा दो वापरला. आलं लक्षात? म्हणजे थोडंसं त्याला काय ग्रॅमॅटिकली ते ब्युटिफुल दिसतात म्हणून ते शब्द वापरलेले आहेत, पण मॅथमॅटिकली ते सगळे कंजंक्शनचे प्रकार आहेत. लक्षात घ्या. पुढचं बघा, दुसरा जो आहे अशाच पद्धतीने इम्प्लिकेशन जो आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी काय इक्विव्हॅलंट फॉर्म दिले. इम्प्लिकेशन म्हणजे काय तर पी इम्प्लाइज क्यू असं आपण म्हणतो, एरोला आपण इम्प्लाइज म्हणायचं, किंवा व्हर्बल फॉर्म त्याचा इफ पी देन क्यू असा आहे. पण प्रत्येक वेळी इफ देनच वापरलेलं असेल असं नाही, तर खालील काही फॉर्म असू शकतात बघा. म्हणजे पी आणि क्यू ही वाक्य आहेत, लक्षात घ्या. त्याच्या आणि इफ देनच्या ऐवजी हे मधले शब्द आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे पी इज सफिशियंट फॉर क्यू, किंवा दुसरा क्यू इज नेसेसरी फॉर पी. इथे क्यू आधी आलाय हे लक्षात घ्या. त्यानंतर पी ओनली इफ क्यू, किंवा पी इम्प्लाइज क्यू, किंवा शेवटचे दोन बघा, क्यू फॉलोज फ्रॉम पी. ओके, आणि लास्टला क्यू प्रोव्हाइडेड पी. ओके, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ती वाक्य तयार करता येते. एखादं फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो, इफ, आता मगाशीच दोन वाक्य घेऊया, इफ मँगो इज अ फ्रूट देन पोटॅटो इज अ व्हेजिटेबल, असं इफ देनचं वाक्य तयार केलं आपण. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, थोडासा मिनिंग वरती जाऊ नका, आपण कनेक्टिव्ह वापरून दोन वाक्य कनेक्ट करतो. लक्षात घ्या. तर इफ देनच्या ऐवजी मी काय म्हणू शकतो बघा, तर या सहापैकी कुठलाही आपण या ठिकाणी फॉर्म घेऊ शकतो. फक्त इथे मँगो इज अ फ्रूट हे पी आहे, लक्षात घ्या, आणि पोटॅटो इज अ व्हेजिटेबल हे क्यू हे वाक्य लक्षात घ्या. तर पी आणि क्यू ची जागा त्या ठिकाणी पकडायची आणि आपण वाक्य तयार करायचं. फॉर एक्झाम्पल आपण जर पहिला पॉईंट बघितला तर आपण असं म्हणणार, मँगो इज अ फ्रूट इज सफिशियंट फॉर पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. सफिशियंट फॉर मी वापरला. किंवा शेवटचा आपण एक फॉर्म बघूया, क्यू प्रोव्हाइडेड पी. इथे आपण काय म्हणणार, पोटॅटो इज अ व्हेजिटेबल प्रोव्हाइडेड मँगो इज अ फ्रूट. ओके, म्हणजे मँगो इज फ्रूट असं प्रोव्हाइड केलं असेल तरच पोटॅटो व्हेजिटेबल होणार, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. त्यामुळे हे वेगवेगळे फॉर्म आहेत, पण सगळ्यांचं मिनिंग काय, इफ पी देन क्यू. लक्षात झालं? तिसरा एक पॉईंट बघूया. असंच डबल इम्प्लिकेशन साठी त्यांनी दोन वेगवेगळे फॉर्म दिलेत बघा. इथे म्हटलं त्यांनी पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू. जसं आपण डबल इम्प्लिकेशनला इफ अँड ओनली इफ म्हणतो, पी इफ अँड ओनली इफ क्यू असं म्हणतो, त्याच्याऐवजी आपण इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय असं म्हणू शकतो. किंवा इथे आपण वरच्या बघा दुसरा पॉइंट आहे, त्यातले पहिले दोन कंडिशन जॉईन केले तर त्या वापरू शकतो बघा. पी इज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर क्यू.
आलं का लक्षात? हे सगळे इक्विव्हॅलंट फॉर्म्स आहेत. याचा अर्थ जर त्या फॉर्म मध्ये जर वाक्य असेल तर आपण त्याला डबल इम्प्लिकेशनचं वाक्य म्हणणार. आलं का लक्षात? ऑर साठी किंवा निगेशन साठी त्यांनी वेगळे फॉर्म दिलेले नाहीत. आपण जनरली किंवा मोस्टली ऑर साठी ऑरच वापरतो आहोत किंवा निगेशन साठी नॉट वापरतो किंवा नॉट असेल तर ते काढून टाकतो. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. म्हणजे दिलेली स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. आपण कुठला कनेक्टिव्ह त्यामध्ये वापरलेला आहे तो ओळखायचा आणि त्या कनेक्टिव्हचा सिम्बॉल त्या ठिकाणी टाकून लिहायचा. पहिला क्वेश्चन आहे बघा, ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ऑर आयसोस्केलेस. ओके, याच्यामध्ये दोन वाक्य आहेत, त्यांना आपण पी आणि क्यू म्हणणार, लक्षात घ्या. सो लेट पी बी द ट्रायंगल इज इक्विलॅटरल, Q triangle is isosceles. Now see there is a or between them. म्हणजे तो डिसजंक्शन आहे बघा. मग or चा सिम्बॉल काय तर तो वापरून आपण दोन्ही P आणि Q लिहूया. सो सिम्बॉलिक फॉर्म विल बी P or Q. त्या ठिकाणी or चा सिम्बॉल मी दाखवलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व काय करूया स्टेटमेंट लिहित जायचे. आलं का लक्षात? दुसरं बघा, इफ ट्रायंगल ABC is right angled at B, then measure of A plus measure of C is equal to 90 degree. ओके, आता या ठिकाणी इफ देन आहे याचा अर्थ तो एरो म्हणजे इम्प्लिकेशन आहे. कळलं का? दोन वाक्य आधी आयडेंटिफाय करूया आपण. पी बी ट्रायंगल इज अ राईट अँगल ॲट बी and Q be the sentence measure of A plus measure of C is equal to 90 degree. Okay, so their symbolic form is P implies Q. Okay, implies म्हणजे arrow. If P then Q. Third one, Hima Das wins gold medal if and only if she runs fast. Okay, आता बघा इथे if and only if म्हणजे डबल एरो, डबल हेडेड एरो म्हणूया, ज्याला डबल इम्प्लिकेशन आपण म्हणतो ते वापरायचं आहे. सो लेट अस राइट डाउन द स्टेटमेंट्स. P. Hima Das wins gold medal. Q. Hima Das runs fast. Okay. So symbolic form is P double implies Q. अशाच पद्धतीने आपण पुढचे लिहित जाणार आहोत बघा. नेक्स्ट वन इज नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके, सी P अँड Q कसं म्हणायचं? नागपूर इज इन महाराष्ट्र, चेन्नई इज इन तामिळनाडू. दोघांच्या मध्ये अँड आहे म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म अशा पद्धतीने येणार. नेक्स्ट वन, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ it is of measure 90. Okay, let P be the angle is right angle and Q angle is of measure 90. Okay, so the symbolic form is if and only असल्यामुळे P double implies Q. Next, it is not true that 5 minus 3i is a real number. Okay, so इथे आपण काय म्हणूया, 5 minus 3i is a real number ला आपण P म्हणू. म्हणजे इट इज नॉट ट्रू हे त्याचं निगेशन होणार. सो सिम्बॉलिक फॉर्म विल बी निगेशन P. पुढचा क्वेश्चन बघूया. X इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. ओके, त्या दोन आपण सेंटेन्सेस आयडेंटिफाय करायची. X इज नॉट इरॅशनल नंबर, X इज स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. म्हणजे बट वापरला याचा अर्थ ते कंजंक्शन आहे म्हणजे अँड आहे. ओके, एथ बघा, इट इज नॉट ट्रू दॅट स्काय इज नॉट ब्ल्यू. या स्टेटमेंट मध्ये स्काय इज नॉट ब्ल्यू ला आपण जर P म्हटलं तर आपण काय लिहू शकतो त्याचं सिम्बॉलिक फॉर्म? सिम्बॉलिक फॉर्म इज निगेशन P. नाइन्थ बघा, 24 is a composite number or 17 is a prime number. Obviously this is a disjunction, so you can write it as P or Q. 10th one, angle is neither acute nor obtuse. ओके, आता या ठिकाणी हिंट दिली आहे. एक्झाम मध्ये काय हिंट दिलेली नसते. नायदर नॉर याचा अर्थ नॉट P अँड नॉट Q, म्हणजे हे सुद्धा नाही आणि ते सुद्धा नाही, मध्ये अँड आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण लिहिताना पहिल्यांदा आपण सेंटेन्सेस लिहूया. अँगल इज अक्यूट, दुसरं सेंटेन्स अँगल इज ऑब्ट्यूस. सिम्बॉलिक फॉर्म नॉट P अँड नॉट Q म्हणजे निगेशन P अँड निगेशन Q. ओके, नेक्स्ट, इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. इफ देन आहे याचा अर्थ तो इम्प्लिकेशन आहे, सो इट इज P implies Q. Write the negations of following. Okay, first one, Tirupati is in Andhra Pradesh. Okay, what is the negation? Tirupati is not in Andhra Pradesh. लक्षात घ्या, निगेशन करताना सिम्पली त्या वाक्यामध्ये नॉट ठेवायचं किंवा नॉट जर ऑलरेडी असेल तर ते नॉट रिमूव्ह करायचं. कळलं का? मोस्टली आपण अपोजिट वर्ड्स वापरू शकतो काय काय ठिकाणी, पण अपोजिट वर्ड्स काय काय वेळा मॅथमॅटिकली एक्झॅक्टली अपोजिट असतीलच असं नाही.
त्यामुळे नॉट वापरूनच किंवा नॉट रिमूव्ह करूनच आपण निगेशन करणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पुढे काय दिसतील बघा. नेक्स्ट वन, 3 is not a root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. See, what is the negation of this? त्याच्यामध्ये ऑलरेडी नॉट आहे ते आपण रिमूव्ह करणार. 3 is a root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. Okay. Third, 2 is a rational number. या ठिकाणी आपण म्हणणार 2 is not a rational number. काही जण 2 is an irrational number असंही म्हणू शकतात. त्या रॅशनलच्या बरोबर अपोजिट त्या ठिकाणी दुसरी कंडिशन येते ती म्हणजे इरॅशनल. ओके, असंही चालू शकेल. पुढचं बघा, पॉलिगॉन ABCD is a pentagon. We can say polygon ABCD is not a pentagon. 7 plus 3 greater than 5. हा, जरा इथे लक्ष द्या. आता याचं निगेशन काय येणार? 7 plus 3 is not greater than 5. म्हणजे आपण ग्रेटर दॅन ज्या साइनला आपण क्रॉस केलं म्हणजे नॉट म्हटलं. पण जर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं नसेल तर आपण पुढचं दिलंय बघा त्या पद्धतीने लिहायचं. 7 plus 3 is less than or equal to 5. हे महत्वाचं लक्षात घ्या. इथे मॅथमॅटिकली किंवा लॉजिक मध्ये ग्रेटर दॅनच्या अपोजिट लेस दॅन न म्हणता आपण म्हणणार लेस दॅन ऑर इक्वल टू, किंवा उलट लेस दॅनच्या अपोजिट काय येणार? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं येणार. फक्त ग्रेटर दॅन नव्हे. कळलं का? या 3 कंडिशन्स त्यामध्ये आहेत, लेस, इक्वल किंवा ग्रेटर. मग एक असेल तर त्याच्या अपोजिट म्हणजे उरलेल्या 2 कंडिशन्स. लक्षात झालं का? म्हणून लक्षात घ्या, तुम्ही फक्त जर स्ट्रिक्टली लेस दॅन 5 लिहिलं तर ते तुमचं पूर्णपणे लॉजिकली चुकीचं आन्सर आहे. पुढचं बघा, स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. या ठिकाणी बघा, पॉझिटिव्हच्या अपोजिट काय? तर निगेटिव्ह नाही म्हणायचं. इथे पॉझिटिव्हच्या अपोजिट लॉजिकली तो 0 असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. कळलं? त्यामुळे इथे आपण आन्सर लिहिताना असं लिहिणार, स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज नॉट पॉझिटिव्ह. आलं का लक्षात? त्यानंतर इट इज नॉट ट्रू दॅट स्काय इज नॉट ब्ल्यू. आता या वाक्यामध्ये 2 वेळा नॉट आहे बघा. तर याचं निगेशन करताना एक कुठलं तरी नॉट आहे ते रिमूव्ह करायचं. म्हणजे बघा, आपण असं म्हणू शकतो, इट इज ट्रू दॅट स्काय इज नॉट ब्ल्यू. म्हणजे पहिला आपण नॉट रिमूव्ह केला. ओके, किंवा पहिलं पूर्ण तुम्ही रिमूव्ह करू शकता, इट इज नॉट ट्रू दॅट. कारण ते सगळं नॉट निगेशन रिमूव्ह होईल. म्हणजे फक्त आपण एवढं म्हणू शकतो की स्काय इज नॉट ब्ल्यू. ओके, हे आन्सर येऊ शकतो. किंवा तुम्ही असं म्हणू शकता बघा, इट इज नॉट ट्रू दॅट स्काय इज ब्ल्यू. म्हणजे पहिला नॉट तसंच ठेवला आणि दुसरा नॉट आपण रिमूव्ह केला. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक फॉर्म इन इट्स व्हर्बल फॉर्म. ओके, म्हणजे तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत, स्टेटमेंट्स दिलेले आहेत P आणि Q, आणि खाली सिम्बॉलिक फॉर्म दिलेत बघा. तर त्यांचं आपल्याला व्हर्बल किंवा वर्ड्स मध्ये ते फॉर्म्स लिहायचे. बघा, पहिला बघा, P and Q सिम्पली एक्झाम्पल तुमच्या समोर दिसतंय बघा, प्राइस इन्क्रीजेस अँड डिमांड फॉल्स, कारण की त्यांच्या दोघांच्या मध्ये अँड आहे. दुसरं बघा, ऑर म्हणजे प्राइस इन्क्रीजेस ऑर डिमांड फॉल्स. तिसरं बघा, इम्प्लिकेशन आहे म्हणजे इफ प्राइस इन्क्रीजेस देन डिमांड फॉल्स. चौथं बघा, डबल इम्प्लिकेशन म्हणजे प्राइस इन्क्रीजेस इफ अँड ओनली इफ डिमांड फॉल्स. ओके, अँड लास्ट वन इज निगेशन P म्हणजे प्राइस डज नॉट इन्क्रीज. ओके, असं सोप्या पद्धतीने पुढचे आणि 2 एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला पटापट दाखवतो. बघा, आलं का लक्षात? शेवटचं एक्झाम्पल बघूया. मनोज इज लेझी, मनोज फेल्स इन एक्झाम. आणि खाली 4 प्रकार आहेत. आता याच्यामध्ये निगेशन अँड इम्प्लिकेशन असे मिक्स केलेले आहेत. म्हणजे 3-4 2-3 2 पेक्षा जास्त कनेक्टिव्ह त्या ठिकाणी वापरले. लक्षात घ्या. मग ती सगळी आपण अप्लाय करायची. पहिले बघा, निगेशन P अँड Q. निगेशन P याचा अर्थ काय? पहिल्या वाक्याचं निगेशन करा. मनोज इज नॉट लेझी. ओके, अँड मनोज फेल्स इन द एक्झामिनेशन. ओके, दुसरं बघा, निगेशन P अँड निगेशन Q. Manoj is not lazy and Manoj does not fail in the examination. Okay. Third, P implies Q. If Manoj is lazy, then Manoj fails in examination. And last one, negation P double implies negation Q. म्हणजे if and only if टाकायचे. दोन्ही वाक्य आधी निगेट करून घ्या. Okay. Manoj is not lazy if and only if Manoj does not fail in the examination. आलं का लक्षात? हे सोपे आहेत.
थोडीशी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, कारण अशा पद्धतीने क्वेश्चन सुद्धा विचारले जातात, एक एक मार्क, दोन दोन मार्काला. ओके, assuming the first part of the statement as P, second part as Q and the third as R, write down the following statement in symbolic form. खाली स्टेटमेंट दिलंय, त्याच्यामध्ये candidates are present and voters are ready to vote but no ballot papers are available, अशी 3 सेंटेन्सेस आहेत. ओके, तर आपण काय करूया, फर्स्ट पार्टला आपण म्हणजे P म्हणूया, कॅन्डिडेट्स आर प्रेझेंट. सेकंड पार्टला Q म्हणूया, वोटर्स आर रेडी टू वोट. अँड थर्ड पार्ट, नो बॅलेट पेपर्स आर अवेलेबल. एका ठिकाणी अँड आहे, दुसऱ्या ठिकाणी बट आहे, म्हणजे आपण दोन्ही ते अँडचेच फॉर्म आहेत, म्हणजे कंजंक्शनच आहेत, म्हणजे आपला सिम्बॉलिक फॉर्म येईल P अँड Q अँड R. कुठल्या तरी त्या P आणि Q ला ब्रॅकेट टाकू शकता किंवा Q आणि R ला सुद्धा ब्रॅकेट टाकू शकता, पण या तिघांचाही अर्थ एकच होतो. तिन्ही सेंटेन्समध्ये सेमच आहे, अँड आणि अँडच आहे, त्यामुळे ब्रॅकेट तुम्ही कुठेही जरी शिफ्ट केलं किंवा नाहीच टाकलं तरी सुद्धा ते सारखंच राहणार. ओके, फायनली कॉमेंट करा की हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू, बाय.